मुदखेड तालुक्यात बारड इथं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 लगत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत अख्खी एटीएम मशीन चोरट्यांनी पळवल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये 19,14,500 रोकड लंपास आहे. गेल्या काही दिवसांपासून बारड पोलीस ठाण्यावर अंतर्गत सातत्यानं गंभीर गुन्ह्याच्या घटना घडत असल्यानं पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यातील विशेष पोलीस पथकांना पाचारण करण्याची नामुष्की स्थानिक पोलीस यंत्रणेवर आली. बारड पोलीस अंतर्गत 22 गावांचा समावेश कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठी पोलीस कर्मचारी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी क्षेत्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देगाव शिवारात एका अभियंत्याचा खून केल्याची घटना घडली होती. यानंतर काही दिवसात नागेली शिवारात गट नंबर 70 मधील शेतात ऊसाच्या पिकात लहान मोठे 52 गंजाची झाडे पावडर असा एकूण 9 किलो 700 ग्रॅम जवळजवळ अंदाजे किंमत 58,970 रुपये एवढी आहे. मात्र यांची कार्यवाही नांदेड इथल्या विशेष पथकानं केली. बारड पोलीस ठाण्याअंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली असून ऐरवी अशिक्षित गोरगरिबांना खाकी वर्दीचा धाक दाखवणारी पोलीस यंत्रणा आता आहे तरी कुठं, असा संतप्त सवाल बारड पोलीस परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. आता तर चक्क राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अंतर्गत असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी पळवलं असल्याचं आणि रात्रीची गस्त घालणारे पोलीस यंत्रणा कोणत्या ठिकाणी पेट्रोलिंग करत होती हे मात्र नेमकं न उलगडणारं कोडं आहे. या चोरट्यांनी 18 मे रोजी मध्यरात्री 2:15 सुमारास एटीएम चोरण्याची घटना नोंद CCTVमध्ये वापरण्यात आलेले साहित्य चोरट्यांनी जागेवर ठेवून मशीन घेऊन फरार झाले असल्याचे दिसून येत आहे. या घटनेची बातमी कळता सर्वत्र हाहाकार उडाला. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलिसांना चाहूल लागताच कायद्याच्या कागदोपत्री नोंदीनुसार पंचनामा पूर्ण केला असून जिल्हा पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती कळता श्वान पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर AK धरणे, ग्रामीण पोलीस उपाधीक्षक जॉन बेन यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.